नमस्कार मंडळी, सिंह राशीसाठी पुढील 48 तास अत्यंत खास आणि धक्कादायक ठरणार आहेत. ग्रहाची अशी दुर्मिळ स्थिती तयार झाली आहे की तुमच्या आयुष्यात अचानक मोठे बदल घडू शकतात. काही लोकांना अचानक धनलाभ होईल, तर काहींना नोकरी, व्यवसायात किंवा प्रेम जीवनात खूप मोठी खुशखबर मिळेल. पण 48 तासात एक छोटी चूक तुमचं मोठं नुकसान देखील करू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो तुमचं नशीब पूर्णपणे बदलू शकतो. मंडळी, सिंह राशीसाठी पुढील 48 तास अत्यंत प्रभावीशाली आणि खास ठरणार आहेत. ग्रहाची अशी हालचाल सुरू झाली आहे जी थेट तुमच्या नशिबावर परिणाम करणार आहे. सूर्यदेवाची कृपा आता हळूहळू तुमच्यावर वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर गुरु आणि मंगळाची स्थिती तुमच्या आत्मविश्वासात मोठी वाढ करणार आहे. ज्या लोकांना सतत अपयश येत होतं, काम पूर्ण होत नव्हतं आणि किंवा नशीब साथ देत नव्हतं, त्यांच्या आयुष्यात एक मोठा बदल घडून येणार आहे. या काळात तुमचं व्यक्तिमत्व आणि प्रभावीशाली दिसेल. लोक तुमचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतील. तुमच्या निर्णयाचं महत्त्व दिलं जाईल. काही सिंह राशींच्या लोकांना अचानक एखादी मोठी संधी मिळू शकते. ही संधी नोकरी, व्यवसाय किंवा पैशाच्या संबंधित असू शकते. पण इथे एक छोटं लक्षात ठेवा, अत्यंत गरजेचं आहे. छोटी गोष्ट खूप महत्त्वाची आहे लक्षात ठेवणं. ग्रह तुमच्या बाजूने असले तरी अहंकार तुमचं नुकसान करू शकतो. कोणालाही कमी समजू नका. रागात घेतलेला निर्णय पुढे मोठ्या समस्या निर्माण करू शकतो. या 48 तासात तुमच्या घरात देखील काही सकारात्मक बदल दिसतील. घरातील वातावरण शांत आणि आनंदी राहील. कुटुंबातील एखादी व्यक्ती तुम्हाला मोठी खुशखबर देऊ शकते. ज्यांच्या मनात अनेक दिवसापासून भीती आणि चिंता होती, त्यांना आता मानसिक शांती मिळू शकते. मंडळी, जर तुम्हाला सतत एखादा संकेत मिळत असेल, तर अचानक देवाचं नाव ऐकू येणं, मंदिरात दिसणं किंवा शुभ स्वप्न पडणं, तर हे विश्वाकडून मिळणारे सकारात्मक संकेत मानले जातात. पुढील 48 तासात तुमच्या आयुष्यात एखादी अशी घटना घडू शकते जी तुमचा आत्मविश्वास पुन्हा जागवेल. काही लोकांच्या जीवनात जुने अडकलेले प्रश्न अचानक सुटू शकतात. कोर्ट कचेरी, सरकारी किंवा कागदपत्रामध्ये अडकलेले काम पुढे सरकतील. विद्यार्थ्यांसाठी देखील वेळ चांगला आहे. अभ्यासात लक्ष वाढेल आणि मेहनतीचं फळ मिळू शकतं. पण मंडळी, या काळात एक गोष्ट अजिबात करू नका. कोणावरही लगे विश्वास ठेवू नका, कारण तुमच्या आसपास एखादी मस्करी व्यक्ती सक्रिय होऊ शकते. शांत राहा, संयम ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा, कारण ग्रह आता हळूहळू तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडायला सुरुवात करत आहे. मंडळी, सिंह राशीच्या लोकांसाठी करिअर आणि नोकरीच्या दृष्टीने पुढील 48 तास खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. ज्या लोकांनी मनापासून मेहनत केली आहे, त्यांना आता त्यांच्या मेहनतीचं फळ मिळण्याची वेळ जवळ आली आहे. कार्यालयात तुमचं काम वरिष्ठांच्या नजरेत येईल. काही लोकांना अचानक कौतुक मिळेल, तर काहींना नवीन जबाबदारी दिली जाऊ शकते. जर तुम्ही अनेक दिवसापासून प्रमोशनची वाट पाहत असाल, तर आता सकारात्मक संकेत मिळू लागतील. काही सिंह राशीच्या लोकांना नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. अचानक आलेला फोन, ईमेल किंवा मेसेज तुमचं भविष्य बदलू शकते. मंडळी, या काळात तुमचं आत्मविश्वासपूर्ण बोलणं लोकांना प्रभावित करेल. इंटरव्ह्यू, मीटिंग किंवा प्रोजेक्टमध्ये तुमची छाप पडेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी देखील काळा अनुभव दिसतो. जुने ग्राहक परत येऊ शकतात. नवीन डील किंवा मोठे ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. विशेष ऑनलाईन व्यवसाय, मार्केटिंग, शिक्षण आणि प्रॉपर्टी संबंधित काय करणाऱ्या फायदा होऊ शकतो. पण इथे एक सावधानतेचा इशारा देखील आहे. भागीदारीसाठी काम करणाऱ्यांनी खूप सतर्क राहण्याची गरज आहे. कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी माहिती तपासा, कारण छोटा निष्काळजीपणा पुढे नुकसान करू शकतो. मंडळी, 48 तासात तुमच्या आजूबाजूला काही लोक तुमच्या प्रगतीमुळे जळत दिसू शकतात. ते तुमचं मन विचलित करण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा, कारण ग्रहाची ऊर्जा आता तुमच्या बाजूने काम करत आहे. जे लोक सरकारी नोकरीची तक्रार करत आहेत, त्यासाठी हा काळ मेहनती वाढण्याचा आहे. लवकर एखादी चांगली बातमी मिळू शकते. विद्यार्थी आणि तरुण वर्गासाठी देखील वेळ चांगला आहे. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. मंडळी, या काळात सकाळी लवकर उठून सूर्यदेवाला नमस्कार करणं तुमच्यासाठी खूप शुभ ठरलं जाईल. त्यामुळे आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल.
आणि लक्षात ठेवा, पुढील 48 तासात असलेली एक छोटी संधी देखील तुमचं संपूर्ण करिअर बदलण्याची ताकद ठेवते. मंडळी, सिंह राशीच्या लोकांसाठी आर्थिक दृष्टिकोनातून पुढील 48 तास खूप खास आणि लाभदायक ठरणार आहेत. ग्रहाची स्थिती अशी तयार होत आहे की अचानक धनलाभाचे योग मजबूत होताना दिसत आहे. ज्या लोकांचे पैसे अनेक दिवसापासून अडकले होते त्यांना आता पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत. काही लोकांना जुनी उधारी परत मिळेल तर काहींना नवीन उत्पन्नाचा मार्ग सापडेल. मंडळी, जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर या काळात एखादा मोठा ग्रह मिळू शकतो. अचानक आलेली डील तुमचा आत्मविश्वास वाढवेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी देखील बोनस, इन्कम किंवा अतिरिक्त पैशाचा संकेत मिळेल. पण लक्षात ठेवा, जितक्या वेगाने पैसा येईल तितक्या वेगाने खर्च वाढण्याची शक्यता देखील आहे. विशेष घर, वाहन किंवा कुटुंबाच्या संबंधित खर्च वाढू शकतो. या काळात भावनेत येऊन कोणालाही पैसे उधार देऊ नका, कारण परत मिळण्यास अडचण येऊ शकतात. मंडळी, काही सिंह राशीच्या लोकांना अचानक एखादी मौल्यवान वस्तू भेट म्हणून मिळू शकते, तर काहींना मालमत्ता किंवा जमिनीशी संबंधित फायदा होऊ शकतो. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर घाईत निर्णय घेऊ नका. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. शेअर मार्केट, ऑनलाईन व्यवहार किंवा मोठ्या आर्थिक व्यवहारामध्ये सावधगिरी बाळगा. मंडळी, 48 तासात तुमचं नशीब अचानक पलटू शकतं. एखादी छोटी संधी मोठ्या पैशाची बदलू शकते. काही लोकांना नवीन व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. आणि सिंह राशीच्या लोकांसाठी प्रेम आणि नातेसंबंधात एक पुढील 48 तासात खूप खास ठरणार आहे. ज्या लोकांना नात्यात सतत गैरसमज वाटत होतं त्यांच्या आता पुन्हा जवळीक निर्णय होण्याची शक्यता आहे. तुमच्या आयुष्यात एखादी जुनी व्यक्ती अचानक परत येऊ शकते. ज्यांच्याशी अनेक दिवस संपर्क नव्हता ती व्यक्ती अचानक मेसेज किंवा फोन करू शकते. मंडळी, या काळात तुमचं आकर्षण खूप वाढलेलं दिसतं. लोक तुमच्याकडे सहज आकर्षित होतील. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर मनातील भावना सांगायच्या असतील तर वेळ तुमच्या बाजूने आहे. पण लक्षात ठेवा, घाईत घेतलेले भावनिक निर्णय पुढे जास्त त्रास देऊ शकतो. विवाहिक लोकांसाठी देखील वेळ सकारात्मक दिसतो. जीवनसाथीकडून प्रेम आणि सहकार्य मिळेल. घरातील वातावरण आनंद राहील. काही लोकांना कुटुंबात शुभ वर्तना मिळू शकते. घरात एखादं शुभ कार्य ठरण्याची शक्यता आहे. पण मंडळी, या 48 तासात राग आणि हट्टीपणा तुमच्या नात्यामध्ये तणाव निर्माण करू शकतो. छोट्या गोष्टीवरून मोठे वाद होऊ शकतो, म्हणून शब्दावर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला नातं टिकवायचं असेल तर समोरच्या व्यक्तीचं ऐकणं, समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मंडळी, काही सिंह राशीच्या लोकांना अचानक प्रेम प्रस्ताव मिळू शकतो, तर काही लोकांच्या आयुष्यात नवीन प्रेमाची सुरुवात होण्याचे संकेत आहेत. ज्याचं ब्रेकअप झालं होतं त्यांच्या आयुष्यात पुन्हा एखादं प्रेमाची एंट्री येऊ शकते. पण या काळात कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका, कारण एखादी व्यक्ती तुमच्या नात्याला गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते. मंडळी, जर तुम्हाला तुमच्या नात्यात गोडवा वाढवायचा असेल तर शुक्रवारी दिवशी देवी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावा. त्यामुळे नात्यामधील नकारात्मकता कमी होईल आणि प्रेम वाढेल. मंडळी, सिंह राशीच्या लोकांसाठी पुढील 48 तास जरी शुभ असले तरी आरोग्याच्या बाबतीत थोडी सावधगिरी बाळगावी लागेल, कारण की ती बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. ग्रहाची स्थिती असं सांगते की या काळात शारीरिक थकवा, आळस किंवा मानसिक ताण वाढू शकतो. विशेष डोकेदुखी, डोळ्याची जळजळ, झोप पूर्ण न होणे किंवा शरीरात कमजोरी जाणवू शकते. तर मंडळी, कामाचा ताण जास्त येऊ नका, कारण सतत विचार करणं राहिल्यामुळे मानसिक अवस्था वाढू शकते. 48 तासात बाहेरचं अन्न शक्यतो टाळा. पोटाशी संबंधित जास्त त्रास होण्याची शक्यता आहे. कमी पाणी पिण्यासाठी तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं, म्हणून शारीरिक हायड्रोजिक ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मंडळी, वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. घाई गडबडीत वाहन चालवणं टाळा. मोबाईल वापरताना किंवा रस्ता ओलांडताना निष्काळजीपणा करू नका, कारण छोटासा अपघात किंवा दुखापतीचा योग दिसतो. या काळात कोणतीही अनावश्यक वाद घालणं टाळा, कारण रागामुळे मानसिक शांतता पूर्णपणे बिघडू शकते. मंडळी, तुमच्या आसपास एखादी नकारात्मक ऊर्जा किंवा मस्कर व्यक्ती सक्रिय असू शकतो, म्हणून प्रत्येक गोष्टी सर्वसामान्य सगळं टाळा.
जर तुम्हाला सतत बेचैनी किंवा भीती वाटत असेल तर सकाळी सूर्योदयाला जल अर्पण करा आणि ओम सूर्याय नमः हा मंत्र म्हणा. यामुळे मन शांत होईल आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. मंडळी, 48 तासात रात्री उशीरपर्यंत जागरण करणं टाळा. कारण झोपेपूर्वी परिणाम थेट तुमच्या आरोग्यावर आणि निष्काळजीपणावर होऊ शकतो. ध्यान आणि प्राणायाम यामुळे तुम्हाला मोठा फायदा मिळेल. विशेष सकाळची शांत वेळ तुमच्यासाठी खूप शुभ ठरणार आहे. आणि लक्षात ठेवा, या 48 तासात तुमचं आरोग्य तुमची सर्वात मोठी ताकद असणार आहे. म्हणून स्वतःची काळजी घ्या आणि अजिबात विसरू नका. मंडळी, सिंह राशीतील पुढील 48 तास साधे नाही. विश्व तुम्हाला काहीतरी मोठा संकेत देण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या काही दिवसापासून तुमच्या मनात सतत एक विचार येत असेल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल वारंवार संकेत मिळत असतील तर दुर्लक्ष करू नका. कारण ग्रह सांगत आहेत की तुमच्या आयुष्यात एक आता मोठा बदल सुरू होणार आहे. मंडळी, काही सिंह राशीच्या लोकांना अचानक अशी बातमी मिळेल जी त्यांच्या आयुष्याची दिशा बदलून टाकेल. ही बातमी नोकरी, पैसा, प्रेम किंवा कुटुंबाशी संबंधित असू शकतो. ज्या लोकांनी मनापासून मेहनत केली आहे त्यांना आता देवाच्या कृपेने यश मिळण्याचे संकेत आहेत. पण लक्षात ठेवा, या काळात तुमच्या आसपासचे सर्व काही तुमचे हितागतीचे नसतील. एखादी व्यक्ती गोड बोलून तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकते. म्हणून प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. मंडळी, जर तुम्हाला सतत 111, 111 किंवा सूर्याशी संबंधित संकेत दिसू असतील तर तुमच्यासाठी शुभ मानले जातील. हे संकेत सांगतात की तुमचं नशीब आता हळूहळू जागं होत आहे. काही सिंह राशीच्या लोकांना घरात अचानक आनंदाचं वातावरण तयार होईल आणि शुभ कार्य, नवीन वस्तू किंवा एखादी मोठी खुशखबर येण्याची शक्यता आहे. मंडळी, ज्यांच्या आयुष्यात सतत अडथळे येत होते त्यांच्यासाठी आता नवीन मार्ग उघडू शकतो. पुढील 48 तासात एखादी छोटी घटना देखील मोठा बदल घडवू शकते. म्हणून या काळात शांत राहा, रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणत्याही निर्णय विचार करणारे घेऊ नका. कारण ग्रह ऊर्जा आणि तो तुमच्या बाजूने फिरू लागू शकते. मंडळी, जर तुम्हाला वाटत असेल की देव तुमच्या सोबत आहे तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, सिंह राशीतील पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे आहे आणि काळात एक छोटासा उपाय तुमचं नशीब अनेक मजबूत करू शकतो. उद्या सकाळी शक्यतो लवकर उठा. स्नान केल्यावर तांब्याच्या लोट्यात स्वच्छ पाणी घ्या. त्यामध्ये थोडंसं कुंकू, लाल फूल टाका आणि सूर्यदेवाला जल अर्पण करा. जल अर्पण करताना मनापासून हा मंत्र 21 वेळा म्हणा. ओम घृणे सूर्याय नमः, ओम घृणी सूर्याय नमः. हा मंत्र केल्याने तुमची मनोकामना पूर्ण होईल. हा उपाय तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करेल आणि आत्मविश्वास, धन आणि किंवा यश वाढवण्याचे संकेत देखील देतील. या 48 तासात शक्यतो काळ्या रंगाचे कपडे आणि कमी वापरा आणि रागावर नियंत्रण ठेवा. जर एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर घाईत घेऊ नका, कारण योग्य वेळ तुमच्या बाजूने येत आहे. मंडळी, लक्षात ठेवा, कधी कधी आयुष्य बदलण्यासाठी फक्त एक क्षण पुरेसा असतो आणि सिंह राशीसाठी तो क्षण आता खूप जवळ आला आहे. ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तीच लोक लवकर तुमच्या यशाचं कौतुक करताना दिसतील. मंडळी, जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण आम्ही रोज तुमच्यासाठी राशी भविष्याचे खास अचूक व्हिडिओ घेऊन येत असतो.